आज लया हल्ला आवाजनी मंगळू, जो मार सहन करायची ताकद ठेवतो तोच दुसऱ्याला मारू शकतो. बस आहे अवघड झाला आहे. अरे मग तू त्यांना सांगितलं नाहीस का की तू काळभरीचा शिष्य आहे म्हणून? सांगितलं सांगितलं. टीप टीप टाव टू काळभैरी संपयुत समदवैरी सगळं म्हणलं. अहो संपता संपता मी वाचलोय. या सगळ्यांचा त्या बाळ्याला हिशोब द्यावाच लागेल. भैरी पण हे समज त्या बाळाला कसं काय ठावं? म्हणजे अहो म्हणजे आम्ही एवढं सावध होतो तर बी समजा कस काय फसलं. म्हणजे आपल्यातलाच कोणीतरी फुटलाय तर? आपल्यातला म्हणजे म्हणजे देवाप्पा त्या बाळ्याला भेटायला गेला होता ना तो? अहो म्हणजे हे समजा त्या देवाप्पानी केलाय असं म्हणायचं आहे तुम्हाला? होय, असंच म्हणायचंय. बाय मी जाणार म्हणजे जाणारच आहे. भीमा, याला तू बी ह्याच्या संग जा. आता माझी कामं सोडून ह्याच्या मागे फिरू का म्या? मला नाही जमायचे. म्हणजे कोणीच ऐकायचं नाही असं ठरवलं आहे समत्याने? हा, त्याला बोल की, मला कशा पायी बोलती आहेस? बराबर आहे त्याचं. म्या म्हणतो का त्यानं जायलाच नाही पाहिजे. आणि हे गेलं तर म्या बी इथं थांबायची नाही. अगं पण लागलीच येतो म्हणताय ना वती हो. भीमा ऐक की माझं, जा की त्याच्या संग. बर म्हणजे तू बी त्याला धाडायला तयार आहे का? आता तुम्हाला बघायचंच आहे काय काम आहे त्याचं तिथं. पर मरताना डोळं मिटण्याआधी एकच इच्छा आहे, सत्य तुला सुखानं नांदताना बघायची हाय ग. सगळं घर इसकटून टाकलं ग बाळ्यानं. कोणी सुखी नाही. असं नका बोलू साजे, होईल बघ समजा नीट. तो भी काय परीक्षा घेतो आहे समजत भी नाही काय करावं. अव डोक्यात नेचर काढून टाका, असलं काय बी नग. आणि बाळपसनी समजलं तर? बाळप्पाला कसं कळल? जो आहे अक्कोळ मध्ये, आपण आहे वाडीत. अव गाव जेवण होणार, पूजा होणार आणि बाळपसनी कळल्या बिगर राहणार आहे वय. तू आहेस का घरात? तो बाळप्पाचा आवाज येऊ. या म्हणलं नव्हतं बाळपसनी कळल्या बिगर राहणार नाही म्हणून? असू दे असू दे. ताई तुम्ही काय काळजीच करू नका, समजा व्यवस्थित होईल बघा. अव तसं नवं दादा, गरबार मेंढी मारायची म्हणजे बरोबर नाही वाटत. आणि आपल्या सुखासाठी दोन जीव खायचं म्हणजे? त्याचा विचार नका करू आता. हे बघा आता मेंढी बी आणली आहे, काम झालं तर जमा. पाणी पाच. हे बघा करेवा मी ऐकला आहे, पण काय करायचं हे ठाव नाही. तुम्ही सांगा. घरात गोडा धोडाचा निवद करून ठेवायचा.
लिंबू नारळ सुपारी हळद तूप आणून ठेवायचं. पूजा करायची, भेंडीला नैवेद्य भरवायचा, हार घालायचा आणि कापायचा. आणि त्यो गर्भ दारात करून टाकायचा. मी सांगशाल ना तसं करू. अहो शेजारी पाजारी समजेल ना व? कशाला समजताय? गुपचिप करायचं. हे बघा आमुष आहे, तेव्हा अंधारात कोणी बाहेर पडत नाही. काळजीच करू नका. स्वतःहून बोलायचं नाही काय झालं. बाई बर अशा पाय म्हणजे जनावरांनी बोलता येत नाही. त्यांच्या वाटणीचं बोलाय ना गवय तर काय बी समजत नाही बघ मला. मला एक कळ ना हे समज करून तुला काय करायचं रे. माझं काम आहे कराय ना ग का. काय काम आहे बरं तुझं. हेच मुख्य जनावरांचा जीव वाच, अडल्या नडलेल्याला मदत कर, लोकांनी चांगला रस्ता दाव. आधी स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. लगीन झालं हाय तर घरात थांबायचं सोडून हे असलं काहीतरी करत बसला तू आणि म्हण लोकांनी रस्ता दाखवणार. तुला नाही समजायचं. तुला नाही समजायचं ते म्हण आणि तुला लय समजत आहे. चल आया घराकडे वाट बघत असेल. चल बैलगाडी थांबली आहे तिथे. चल. सोडा सोडा कुठे घेऊन चालले. सांग ना. सोड ना. मला नाही जायचं तिकडं. सोड. अयो ए तुम्ही निघा रे. काय रे तात्या. काय पण ही काय रीत झाली का. अयो तुला नीट बोलावणं पाठवणं तू येत नाही म्हटल्यावर काय करणार रे तात्या. मला नाही यायचं इकडं. अयो यायचं नाही म्हणजे. यायचं नाही म्हणजे यायचं नाही. इथं येऊन काही उपयोगच नाही. अयो अयो हे तात्या तुझ्या जिभेला काही हाड. मी तुझ्यासाठी एवढं काही केलं आणि इथे येऊन उपयोग नाही म्हणतोस. काय केलं काय केलं. काय बी नाही केलं. नुसतं बोलत असता तुम्ही, करत काहीच नाही. अयो खूप बोलायला लागलास की रे तात्या. मग हेच आहे ना. खरं बोललं तर टोचत. हेच खरं आहे. मी ठरवलं आहे आता काम करायचं आणि लगीन करायचं. अयो वेडा आहेस का रे तात्या. काम करायचं नाही लग्न करायचं ठरवलं म्हणून ना. अयो कामाची सवय नको. होईन ना मग सवय. आता बाळूचं लगीन झालं तो काम करीन. तसंच माझं बी होईन. आता मी ठरविलं आहे तुमच्या मागे हिंडायचं नाही आता. अयो हे तात्या मी तुला इथे बोलावलं ते म्हणजे मी तुझ्यासाठी एक मुलगी बघितली बघ. त्या देवी आई पायी मला आयुष्यभर पळविलं आणि आता तुमच्याच्याने काही होत नाही म्हणून त्या बायाचा पाय धरला ना. नाही रे. अरे ती जशी देवी आय हाय तसा तो बाप हाय समध्या जगाचा. म्हणून मी त्याच्या पाया पडलो. हे बरं आहे. मग मला कशा पाय आशाला लावलं का. देवी आली का महाल होईल. बसाय सिंहासन होईल. सोनं चांदी हिर पंचपक्वान लाडू पेढ जिलबी. कशा पाय. पर त्यांचं खरं रूप ओळखल्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर ह्या समध्याची इच्छाच नाही राहिली बघ मला. म्हणजे तुमची इच्छा मेली का शक्यच कम पडली. मंगळू या प्रश्नाचं उत्तर तुला सांगून समजायचं नाही. त्याच्या पायी तुला अनुभवच यावा लागल र.